महिला आहे. आणि याही पलीकडे जर गेल्या तर तुम्ही राष्ट्रपतींचं जर उदाहरण जर घेतलं तर त्या एक महिला आहे. त्या ठिकाणाहून पुढे जर गेलं तर आज आकाशामध्ये जरी झेप घ्यायचे जर म्हटलं तर कल्पना चावलांसारख्या महिलांनी झेप घेतली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला आचार विचारांची गरज आहे. आणि आचार विचार आपण करत असताना आपल्याला आपण सांगितलं की आम्ही प्रत्येक क्षेत्रातून म्हणजे प्रत्येक व्यवसायातून तुम्ही मोठा बनण्याचा प्रयत्न केला, पण नम्रपणा तुमच्या बऱ्याच जिद्द होती. तो ज्यावेळेस आकाशवाणीमध्ये गेला त्यावेळेस त्याला त्याच्या आवाजावरतून काढून टाकलं. आणि जगामध्ये जर बघितलं तर एक महानायक म्हणून आहे. तो महानायक का बनला तर त्याच्या जिद्दी मोठी बनली. आज तुम्ही 5-5 मिनिटाला बघा, ते 5-5 मिनिटाला टीव्हीवर येते. मध्येच केबीसी घेऊन येते कोण बनेगा करोडपती, तिथं तुम्हाला सांगते का 1 कोटी जिंका, तुम्ही 1 कोटी जिंकलं का तेच सांगते चला आता कल्याण ज्वेलर्स मध्ये जा, तिथंही सोनं घेऊ. तिथून थोडं पुढे जाते ते म्हणते आता तेच सोनं घ्या, तिथं कर्ज टाका, मुथूट फायनान्स मधून कर्ज घ्या, ते कर्ज घेतल्यावर तुमच्या आमच्या डोक्याला टेन्शन होईल. पुन्हा तेच सांगते थंडा थंडा कुलकुल नवरत नाही. म्हणजे सांगायचं एक तात्पर्य आहे की तो माणूस त्याच्या म्हणजे वयाच्या या ठिकाणी गेलाय तरी तो त्याच्या कामाची जिद्द सोडत नाही. तुम्ही तर आता सांगायलाच नको, तुम्ही प्रत्येक क्षेत्रात भारी आहे. कदाचित मी लखपती पण माझ्या पुढे तुम्ही करोडपती होसाल असं मला वाटतंय. माझ्याही घरामध्ये आता आमच्या वहिनी 5,000 कोंबड्यांचा प्रकल्प सांभाळता येईल. आणि हे करत असताना तुम्हाला खरं सांगायचं ना, तुमच्यामध्ये एक नम्रपणा जर असला तर तुम्ही प्रत्येकाशी प्रेमाने आपुलकीने वागलं पाहिजे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलं माणसाने माणसासारखं वागावं. आता खऱ्या अर्थानं हा जर विषय जर तुम्ही जर बघितला तर आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलो आणि एकत्रित आल्यामुळेच आपण हे सगळे कार्यक्रम मॅडम आजपर्यंत आम्ही करत आलो. कोणतीही गोष्ट असली तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. आणि आपला तर कोणाचा असो का नसो पण माझ्या ग्रामपंचायत सन्माननीय मॅडम असते, आमचे सन्माननीय सदस्य असेल, कोणती टीम आली तर तिच्याकडे मागणं ठेवायचं. स्वदेश तर अक्षरशः सर आम्हाला कंटाळले ते यांच्या किती मागण्या असल्या पाहिजे. पण कवी विंदा क्रांतिकार असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता हात घ्यायचे म्हणजे सोडून घ्यायचे नाही, ती देण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि ते पुढेही असं म्हणतंय की हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या कृष्णमाईकडून तुकोबाची माळ घ्यावी. आता तुकोबाची माळ का घ्यावी? आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जा किंवा नका जाऊ पण तुमच्या मनाला शांतता लाभेल असं काम केलं पाहिजे. तुम्ही कितीही प्रगती करा, कितीही पैसा कमवा, पण तुम्हाला तुमच्या जवळ फक्त प्रेमाची माणसं पाहिजे. एक बाबा आहेत, आता त्यांचं मला नाव नाही माहिती, पण ते आयुष्याचा क्षेत्रपट एकदाच लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला हवी वाटणारे क्षण तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही. जिथं तुम्हाला दुसरं क्षण आहे ते तुम्हाला डिलीट करता येणार नाही. कारण की हा रोजचा रडगाग नाही हे आपल्याला करणंच. पण लक्षात ठेवा, प्रेमानं जागा, भरभरून जागा, कारण की आयुष्य तुम्हाला कळत नाही. आज जर तुम्ही जर बघितलं तर मॅडमच्या सन्माननीय मॅडम असतील, आपले सर्व सन्माननीय या ठिकाणी मान्यवर असतील. आज आपण गावाला खऱ्या अर्थाने एक वेगळं रोल मॉडेल बनवण्याचं काम करतोय. मॅडम आम्ही डांगी नावाचं प्रदर्शन, या प्रदर्शनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मोगरे गावाला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचं काम केलं. सन्माननीय पंकजाताई त्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार होते, पण आजीदादाच्या अपघाती निधनामुळे ते येऊ शकले नाही. आणि खरं मला अभिमान वाटतोय की मी हे काम करतोय, मी एकटा काम करतोय. माझ्याबरोबर माझे सर्व सन्माननीय सदस्य, माझे गावकरी. एखादी गोष्ट मी इथं झाडू घेतलं तर 5 जण लोक झाडू घेतील आणि झाडायला सुरुवात करतील. म्हणजे मला जी ताकद द्यायचं काम ह्या लोकांनी ते केले. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. आज खऱ्या अर्थानं मी तुम्हाला इथं सती जे दादा तुम्हाला खुलं केले हे खरं तर सांगायचं ते एखादी सासरवासी माहेराला येतील, तुम्ही माझ्या बहिणी सारख्या, तुम्ही भावाच्या घरी येणार, तुम्हाला ज्या अडचणी असेल मी त्या उमऱ्यामध्ये सोडवायचं काम करेन. मला 2 वर्ष झाले, 3 वर्षामध्ये तुम्ही काही सांगा, फक्त घासामध्ये ठोका आणि आम्ही हात मॅडम आम्ही सगळे तिथं तुमच्या सेवेसाठी तत्पर असू. आता मला तुम्हाला जास्त काही सांगायचं नाही, पण परत सरांनी मागे सांगितलं की स्त्री जन्माचा जागतिक महिला दिनाचा खऱ्या अर्थानं अमेरिकेसारखं एक प्रगत राष्ट्र आहे. त्या प्रगत राष्ट्रामध्ये 1970 मध्ये काही महिला वस्त्रोद्योगामध्ये काम करत होत्या आणि त्या काम करत असताना त्यांचा कामाचा तास जास्त होता, तो कामाचा तास कमी करावा, त्यांना सुरक्षितता मिळवावं यासाठी हजारो महिला रस्त्यावरती उतरल्यावरती त्यांची ती दखल घ्यावी लागली. तो खऱ्या अर्थाने महिलांनी पहिला लढा केला आणि महिलांनी तो लढा केल्यामुळे तिथं विचार विनिमय झाला. तो जागतिक महिला दिवस झाला. त्या जागतिक महिला दिवसामध्ये महिलांनी एकत्र यावं, आपल्या अडीअडचणी असतील किंवा आपली यशोगाथा असेल ती मांडण्याचं काम करावं. आज जर खरं जर सांगायचं म्हटलं तर स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, बचत गटांच्या माध्यमातून असेल, मॅडम तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आमची अंगणवाडी असेल, शाळा असेल, नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्याकडे 101 राहिलेले आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या माणसाने प्रत्येकाने हिरहिरी भाग घेतला. या ठिकाणी मला आता मागाशी आम्ही असं ठरवलं की आमच्यापैकी कोणीच बोलणार आहे सर, आज महिलाच बोलतील, त्यांचं भाषण किंवा त्यांचं मनोगत ते व्यक्त करतील.
इथं माझ्या महिला भगिनीने असं मनोगत व्यक्त करून टाकलं की मलाही त्याचं पटलं की खऱ्या अर्थानं संसाराचा राड गाडगा त्यांनी मागे ठेवला आणि माझ्या गावासारखं माझ्या गावाच्या कुटुंबासारखं श्रीमंत घर कुठं नसेल वाटत. आज या महिला इथं बसल्यात ना, यांनी यांचे नवरा बायको पोरं सगळे एका पंक्तीला जेव घातले तर इथं आले. यापेक्षा सुख काय पाहिजे सर? बरं, यापेक्षा सुख करत असताना अजून काय पाहिजे? यातल्या सगळ्या महिला आज जर तुम्ही बघितलं तर लखपती दिदी आहेत. अजूनही जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक महिला एक एक उद्योग व्यवसाय सुरू करून त्या ठिकाणी त्यांचं रोजचा व्यवसाय तो चालू करतात. आपल्या माध्यमातून मॅडम तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सांगायचं ठरलं तर स्वदेशच्या माध्यमातून महिलांनी या ठिकाणी एलईडी असेल रोजगाराचे प्रश्न या ठिकाणी मिळवले. आज 3 ते 4 गाड्या म्हणजे जवळपास आमच्या गावातून 50 ते 60 महिला ह्या MIDC मध्ये कामाला जातात. बरं, त्या कामाला जातात म्हणजे त्या स्किल उत्पन्न केलं, त्यांनी स्किल घेतलं आणि त्या ठिकाणी जायला लागलं. नाही तर याहीपेक्षा डबल तुम्हाला या ठिकाणी गर्दी असते. आता मी काही जास्त काही बोलत नाही, पण पुनश्च एकदा तुम्हाला या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभारही मानतो आणि त्यांचं पुन्हा स्वागतही करतो. धन्यवाद.